ज्यावरती निवडून आलेले आहेत आणि अखेर पुण्यामध्ये भाजपने खातं उघडलेलं आहे। आतापर्यंत 3 नगरसेवक जे आहेत ते भाजपचे निवडून आलेले आहेत। एक नगरसेवक जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा निवडून आलेला आहे। इंटरेस्टिंग या सगळ्या घडामोडी आपण बघतोय खरं तर, आणि पुढेही मी तुम्हाला याचे सगळ्याचे अपडेट्स देणार आहेत। पण आत्ताच्या घडीला पुण्यामधली बातमी अशी आहे की आताच्या घडीला रुपाली पाटील, जे रुपाली ठोंबरे पाटील आहेत, तर त्यांनी आता आक्षेप घेतलेला आहे। विशेषतः मतमोजणी सुरू आहे, प्रभाग क्रमांक 25 मध्ये त्यांची उमेदवारी होती, मात्र मशीन बदलल्याचा त्यांचा आरोप आहे। मशीनचे नंबर मॅच होत नसल्याचे रुपाली पाटील यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे रुपाली पाटील आक्रमक झालेले आहेत आणि तिथे त्यांच्यामध्ये पोलीस अधिकारी आणि एकूण मतमोजणी कर्मचारी यांच्यामध्ये काहीसे खटके उडायला सुरुवात झालेली आहे आणि मतमोजणी जी आहे ती थांबवलेली आहे। पुण्यामधून मतमोजणी थांबवलेली आहे, विशेषतः प्रभाग क्रमांक 25 मधली, आणि रुपाली पाटील जे आहेत त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा म्हणून त्या ओळखल्या जातात आणि खूप चर्चेमध्ये होतात। त्या 2 ठिकाणावरनं निवडणूक लढतायत। कालही मतदानाच्या वेळेस पण काहीसा गोंधळ झाला होता, त्यामुळे असं चित्र होतं की काही ठिकाणी राष्ट्रवादी ज्या ताकदीने लढतीये त्याचा फायदा त्यांना होईल। आक्रमकतेमुळे, अजितदादांचा प्रचारमुळे, ऐन प्रचार संपताना ज्या प्रकारे त्यांच्या राजकीय सल्लागारांवरती दहाड छापा पडला, त्याची चौकशी झाली, त्यानंतर असं वाटत होतं की अजितदादा इथं कुठेतरी कॉम्पिटिशनमध्ये आहेत, पण भाजप तिथं 49 जागांवरती आघाडीवरती दिसतंय आणि अगदी राष्ट्रवादी 10-12 जागांच्या आसपास आपल्याला दिसतेय। त्याच्यामुळं पुणेकरांनी ठरवलं की आपल्याला भाजपला निवडून द्यायचं आहे। आणि त्याच्यातच महत्त्वाची बातमी येते की प्रशांत जगताप जे सोडून गेले होते राष्ट्रवादी काँग्रेसला, की तत्वाच्या मुद्द्यावरती की तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, तत्वाच्या मुद्द्यावरती ते बाहेर गेले होते, ते 1300 मतांनी आत्ता आघाडीवरती आहेत। ही काहीशी दिलासादायक बातमी म्हणायची का? निश्चितच प्रशांत जगतापांसाठीच नाही तर काँग्रेससाठी सुद्धा आश्वासक बातमी आहे, कारण काँग्रेसचा आत्ताशी एक नगरसेवक जो आहे तर तो आता निवडून आलेला आहे, एक उमेदवार निवडून आलेला आहे। तर आता प्रशांत जगताप त्यांच्या रूपाने पुन्हा एकदा काँग्रेसला दुसरा एक आकडा मिळतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण इतकंच नाही तर प्रशांत जगताप यांची खूप चर्चा झाली होती, विशेषतः राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी फिक्स असताना, शहराध्यक्षासारखं चांगलं पद असताना सुद्धा फक्त अजित पवारांसोबत जायचं नाही, ते विचारांनी वेगळे आहेत, ते भाजपच्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत जाणं योग्य नाही, तात्विकदृष्ट्या ते योग्य नाही, असा विचार करून प्रशांत जगतापांनी पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यामुळे फक्त पुण्यात नाही तर राज्यभरामध्ये प्रशांत जगताप हे नाव माहिती झालेलं होतं। त्यांच्या कारकिर्दीबद्दल सुद्धा बोलायला हवं। नगरसेवक म्हणून त्यांनी महापालिकेमध्ये पाऊल ठेवलं, त्यानंतर महापौरपदी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा अजित पवार आणि सुप्रिया सुळे दोघांच्याही अत्यंत जवळचा कार्यकर्ता म्हणून प्रशांत जगताप यांची ओळख होती। मात्र आपल्या पक्षाने सुद्धा आपल्या स्वतःच्या तत्वांशी जर निष्ठा ठेवली नाही, पक्षाने जर भूमिका बदलली तरी मी भूमिका बदलणार नाही, अशा पद्धतीने प्रशांत जगताप हे ठाम राहिले आणि सकाळपासून आज जेव्हा मतमोजणी सुरू झाली तेव्हा ते काहीसे पिछाडीवरती दिसून येत होते, पण हळूहळू त्यांनी ती पिछाडी जी आहे ती भरून काढलेली आहे आणि आता 1300 मतांनी आघाडीवरती आहे। त्यामुळे मला असं वाटतं की फक्त प्रशांत जगतापांसाठी नाही तर जे मूल्यावरती काम करतात, जे निष्ठेवरती काम करतात आणि जे लोक विचारधारेवरती काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे। जर तसं झालं तर ती निष्ठा राहील, नाहीतर अन्यथा जिथे पक्ष जातोय, जिथे पार्टी जाते, जिथे सत्ता जाते तिथे लोक उड्या मारतील आणि हेच भविष्यामध्ये राजकारण होऊन जाईल। अगदी काही ठिकाणी दिसत होतं की कोण कुणासोबत जातंय, म्हणजे मुंबईमध्ये तुम्ही एकत्र लढताय, तुम्ही बाहेर पुण्यामध्ये एकमेकांच्या विरोधात लढताय, तुम्ही नागपूरमध्ये एकत्र आहात तर तुम्ही अमरावतीमध्ये विरोधात आहात। इतकं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची सरमिसळ झालेली, म्हणजे इथं मित्र आहात बाहेर शत्रू आहात, इतकं महाराष्ट्राने आत्तापर्यंतच्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कधीच पाहिलं नव्हतं। ते चित्र आत्ता पाहायला मिळालं। जेव्हा तिकीट वाटप झालं तेव्हा जे निष्ठावंत आहेत त्यांना तिकीट न देता जे इनकमिंग केलेले आहेत त्यांना तिकीट दिलं गेलं। कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या प्रकारे फोडाफोडी झाली, त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय। एक महाराष्ट्राचं राजकारण उत्तर भारत आणि बिहारच्या ह्याच्यामध्ये जातंय का, इथपर्यंत ती चर्चा झाली। अशा वेळेस प्रशांत जगताप सारखा एक चेहरा आघाडीवर असणं ही काहीशी दिलासादायक बातमी आहे। त्यासाठी हा अंतिम निकाल नाही असंही आपण आत्ताच करूया की 1,500चं लीड हे खूप जास्त नाही आहे। जसं जसं पुढे संख्या वाढत जाईल तसं तसं चित्र स्पष्ट होत जाईल। मात्र आत्ताच्या घडीला तरी आपण असं म्हणूया की जे तत्वाचं राजकारण करतात त्यांच्यासारखी ही दिलासाची बातमी आहे। पण हेच होत असताना प्रशांत जगताप यांच्या आई निवडणुकीच्या मैदानामध्ये होत्या, त्यांना मात्र पराभवाचा धक्का बसलेला आहे आणि प्रशांत जगताप विजयी झालेले आहेत। महत्त्वाची बातमी, प्रशांत जगताप हे विजयी झालेले आहेत आणि ही महत्त्वाची बातमी आपल्याला मानावी लागेल, कारण मी जसं मगाशी म्हटलं तसं की अशा पद्धतीने ते बाहेर पडलेले होते, ज्या पद्धतीने सगळी राजकीय गणितं फिरली होती, त्यानंतर ते विजयी होतात का हे बघणं महत्त्वाचं होतं, कारण त्यांचा विजय हा फक्त त्यांचाच नाहीये तर एका विचारधारेवरती जर कार्यकर्ता चालत असेल तर